नमस्कार, मी सचिन बोंद्रे, विश्वस्त श्री रेणुका माता मंदिर, चिखली, जिल्हा बुलढाणा। रेणुका माता यात्रा महोत्सव 2026 हे आपलं आता अंतिम टप्प्यात शेवटचे कामं सुरू आहे। यात्रेची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येक मानकरी असेल, प्रत्येक वतनदार असतील, प्रत्येक सेवेकरी असेल आणि पूर्ण चिखलीकर समस्त जनता जी आपली जबाबदारी सर्व म्हणजे महाप्रसादापासून असेल तर अगदी वाहनापर्यंत रात्री सेवा देणारे असेल, म्हणजे इवन आपल्या तार असतील, म्हणजे इलेक्ट्रिकचे, नगरपालिका असेल आणि सर्व रस्त्याचे हे असतील, पूर्ण प्रशासनसुद्धा, पोलीस प्रशासनावर सर्वात जास्त ताण आहे, सर्व प्रशासनसुद्धा तयार झालेलं आहे। आणि आता आपण बघत आहात, आता हा रेणुका मातेचा वाहनाचा गाडा हा आज आम्ही पूर्ण तयारी करून इथे शेवटचं अंतिम टप्प्यातलं त्याचं काम झालेलं आहे। पूर्वापारपासून या अखंड काळापासून यात्रा जी सुरू झाली त्यात एक वाहनाचं अनन्य साधारण महत्त्व आहे। रात्रभर हे चिखली शहरात वाहन राहतं। माता भगिनी असतील, आपल्या सर्व चिखलीकर जनता असेल, मनोभावे पूजा करून दर्शन घेऊन हे सर्व आपले कार्य पूर्ण नवस्फूर्ती अशी करत आहेत। या जेव्हापासून ही यात्रा सुरू झाली पूर्वपार, त्यावेळेसपासून प्रत्येकजण आपापली जबाबदारी, म्हणजे वगद्या असतील, वाहन असेल, गळकरी असतील, सर्वजण जे धेंडके धरणारे असतील, गाडीवर ज्याची जी जबाबदारी आहे ते सर्व आपापली जबाबदारी अगदी कर्तव्याने पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे। आपण पाहत आहे त्यामध्ये कधीच अखंडपणा आहे आणि त्यामध्ये कधीच त्याची खंड पडू दिला नाही चिखलीकरांनी। आणि सर्व मिळून हा लोकोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो। दिवसेंदिवस हा उत्सव वाढतच आहे। जवळजवळ जे म्हणजे आमच्या आजोबा असतील किंवा आमचे म्हणजे पूर्वापार, मला वाटतं चिखलीकरांनी, मलाही आठवत नाही, 200-250 वर्षाची परंपरा आहे या रथयात्रेला। ही रथयात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून हे सर्व आपापली जबाबदारी आम्ही सर्वजण पार पाडत आहोत। या रथाची सेवा अगदी म्हणजे मलाही आठवत नाही आणि जुने पिढी असेल, जे वंश परंपरेनं चालत आलेलं काम आमची एक जबाबदारी समजून त्यात आमचं पार पाडतो। हे कर्तव्य आम्हाला सेवेची संधी भेटली हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि कर्तव्य जबाबदारी आम्ही कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने पार पाडू, हे एवढं मी रेणुका मातेसमोर सांगतो। वाहनाचं निघण्याची ही संध्याकाळची 7-7:30 वेळ असते। आता यात्रेत पहिले वगद्या फिरून येतील यात्रेच्या दिवशी, त्यानंतर हा गाडा आमचा तिथे पोहोचेल जवळजवळ 2 वाजता। त्यानंतर त्याची पूर्ण बांधणी असते ती सुरू होते। वतनदार मंडळी, आपली सेवेकरी मंडळी आणि कर्मचारी सर्व, म्हणजे मंदिराचे ट्रस्टी सर्व हजर राहून त्यांच्या देखरेखीखाली सर्व मूर्ती सजवून सर्व त्यांचं हे करून जवळजवळ 7 वाजेपर्यंत ही तयारी सुरू होते आणि 7-7:30 नंतर अगदी आरती मनोभावी करून सर्वांनी तो वाहन 7-6:30 ते 6:30 वाजता निघेल असा माझा अंदाज आहे। आणि वाहनाची उत्कृष्ट दरवर्षी जी यात्रेकरता वाढत आहे यात्रा, ती आपण पाहतात की चिखलीकरांची अगदी सेवा ही दिवसेंदिवस वाढत आहे, याचा मला खूप खूप आनंद होतो। ही पहिले जी परंपरा होती, ही जे साधन आपल्याकडे असेल त्या काळात त्यानुसार ते होत होतं। आम्ही पाहायचो पहिले बैलगाडीवर पूर्ण रथ सजवला जायचा। पण काही दिवसांनी यात्रेचा हा वेळ म्हणजे आमचा शॉर्ट रूट होता पहिला मंदिराचा,
पण एक गाव जेव्हापासून वाढलं, जवळजवळ म्हणजे यालाही आता जवळजवळ 30-40 वर्ष झाली असतील, गावाचा फेरा वाढला आणि लोकसंख्या वाढल्यामुळे आमचा नवीन रूट जो तयार झाला त्यानुसार बैलगाडी आणि एवढं हे सेवा देणं शक्य नव्हतं. मग त्यात आम्ही असं ठरवलं विश्वस्त मंडळांनी की आपल्याला हा रथ तयार करायचा. मग आम्ही तो लोखंडी रथ तयार करून घेतला, जेणेकरून कारण हा जवळजवळ 2 दिवस रथोत्सव सुरू झाला. पहिले आमचं संध्याकाळी 7-8 वाजता वहन निघायचं, मंदिरात 2-3 वाजता रात्री पोहोचायचं. आज तेच वहन रात्री 6:30ला निघून दुसऱ्या दिवशी 4 ते 5 वाजून राहिले यायला. त्यामुळं हे सर्व आम्ही बदल करून घेतले. याची तयारी जी सुरुवात होते, म्हणजे मी जसं सांगितलं की आपल्याला की जिथे जिथे ज्याची ज्याची जी जबाबदारी आहे तो अगदी निष्ठेनं कर्तव्यानं पार पाडतो. पहिले गाडा सर्व आम्ही काढून घेतो, त्यानंतर सर्व दुरुस्ती, त्याचे चाकं नवीन, दरवर्षी टायरसुद्धा आम्ही नवीन वापरतो. रंगरंगोटी असेल, त्यानंतर त्याचं काही दुरुस्ती असेल छोटी मोठी ती करून घेतो. त्यानंतर आमच्यासोबत आमचे जे तार वर्क करणारे, पहिले इलेक्ट्रिकमुळं तार जास्त राहायचे, तर तोही आमचा माणूस रात्रंदिवस सोबत राहतो. की पुढे तार असेल, अडचण असेल, म्हणजे तो माणूस माझ्या आजोबाच्या काळापासून असेल तोच माणूस आज सुद्धा सेवा देत आहे. हे मला अजून, मी तुम्हाला ते आपण एखादे शूटिंग घेऊ आता पुढे चालताना त्याचं, की तो माणूस अजूनही जिवंत आहे. जवळजवळ वय 90 ते 95 तो स्वतः अजूनही तिथं हजर राहतो. म्हणजे पहा ही किती अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी आपली जबाबदारी किती पद्धतीनं पार पाडतात. यानंतर एक वहन सगळं तयार होऊन हा गाडा 2 वाजता मंदिराच्या सुपूर्द केला जातो आणि त्यानंतर तिथली तयारी सुरू होऊन संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत वहन निघतं.